हे बघा, हे घर बनवलेले खूप छान पद्धतीने बनवलेले ना का. खरी आपण बोलता ना का गावाकडचे लोक ते खर आर्किटेक्ट असतात ना का. खूप मस्त अशी कलाकृती याच्यामध्ये बघा. वरती आहे ना मग हे आहे ना कारवीची भिंत आहे पहिली, आणि त्याच्या कारवीचेच बांबूच्या काड्यांचं आहे ना त्याला दरवाजा बनवलेला आहे. आणि वरती आहे ना बांबूच्या सापट्या टाकल्यात. त्याच्या अगोदर मोठे असे वाशे बांधलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये आता धायटी असेल किंवा गुरचुला असेल ते पूर्ण प्लेन टाकून, आणि मग त्याच्यावर वरती गवत पण टाकता ना काका. गवत पण टाकताय बघा. हे काकांचं घर आहे. आणि गाई गाई असतात याच्यामध्ये, तुम्ही पण असता. आता याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी येत नाही का घरामध्ये, तुम्ही मग पाणी त्याच्यामध्ये येऊ नये तर काय करता. ताडपत्री. आणि असं नाही का आजी पूर्वीच्या काळी ताडपत्रीच होती का. नाही ताडपत्री नव्हती, मग घरामध्ये पाणी येऊ नये म्हणून काय करायचे लोक, पळसाची पळसाची पानं. अजून गवत पण टाकायचे ना. गवत टाकायचे. तर मित्रांनो आता गायी आहेत का तुमच्याकडे, किती गायी आहेत आजी. आणि मग काही दूध बीत देतात की नाही, वापायला नाही देत. फक्त गायलाच घरी दही, काही दही वगैरे बनवता का, खावा बिवा काय. हा काय वासरू झालंय का काही कालवड. हा दोन्ही जणल्यात. आणि या गाव कोणता. लोणवाडी. येल्याची मिरची लोणवाडी. चला टाके घेवाची लोणवाडी आहे का. मित्रांनो बघू शकता आतमध्ये आहेत ना हे गावठी गाय आहेत. डांगी प्रकार आहे ना काका. गावठी म्हणजे आपण त्याला डांगी म्हणतो. हे गावठी. हे बघा मित्रांनो, हे कालवड दोन्ही गोर आहेत बाबा. एकदम सुंदर सुंदर गोर आहेत बाबा. मित्रांनो हे बघा, हे आजीची चूल, गावरान चूल. आणि हे आहे चहा वगैरे ठेवायला. मित्रांनो कसं आहे, बरं आहे. पण याच्यातच खरं सुख आहे. बाकी दुसऱ्या गोष्टीत दुसऱ्या किती माडी बिडी बांधली बघा. आजीने एकदम नॅचरल पद्धतीने ही खिडकी आहे. ह्याच्यातून बाहेरचा माणूस दिसतो का नाही, दिसतो. हे बघा. तर कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ, बघू पुढच्या व्हिडिओमध्ये.